नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत मुलांच्या तसेच मोठ्यांच्या सर्वांच्या आवडीचं एग सँडविच किंवा अंडा सँडविच। तर चला लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। तर आपण इथं 4 अंडे घेतलेले आहेत। आज आपण अंड्यापासून सँडविच बनवतोय। तर चारही अंडी एका मोठ्या बाउलमध्ये अशा पद्धतीने फोडून घ्यायची आहेत। तुम्ही किती सँडविच खाणार आहात त्यानुसार तुमची क्वांटिटी तुम्ही ठरवू शकता। तर इथं मी 4 अंडी घेतलेली आहेत। त्यामध्ये आपल्याला अंड्यापुरतं चवीनुसार मीठ टाकायचे आणि 2 हिरव्या मिरच्या मी कट करून घेतलेल्या होत्या, त्या घालून अंड आपल्याला असं व्यवस्थित ही अंडी सर्व अशी एकजीव करून फेटून घ्यायची आहेत। आता आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। तर चला गॅसकडे वळूयात। तर एक पॅन मी इथं गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल जरासं गरम होऊ द्यायचंय आणि त्यामध्ये आपल्याला आपण जी अंडी फेटून ठेवली होती ते सर्व इथे घालून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हा सर्व अंड्याचा जो बलक आहे आतमधला तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं याला शिजू द्यायचं आहे। तर आपल्याला याला अंड्याचं ऑमलेट बनवायचं नाही, तर काय करायचंय, जरासं अंड हे असं फ्राय होऊ द्यायचंय आणि त्यानंतर आपल्याला याला चमच्याच्या मदतीने जे आहे ते अशा पद्धतीने फोडून घ्यायचं आहे, किंवा ही अंड्याची पोळी जी आहे ती आपल्याला अशी तोडून घ्यायची आहे। तर तुम्हाला जशा पद्धतीने याला असं कट करता येईल तशा पद्धतीने छान याला कट करून घ्या। याचं आपल्याला भुर्जी टाईपमध्येही बनवायचं नाही आणि खूप मोठे मोठे पीस करायचे नाहीत, तर मीडियम पीस आपल्याला ह्याचे मस्त असे करून घ्यायचे। चांगला अंडा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे, हे स्मॅश करताच, आणि गॅस बंद करून हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने या अंड्याचे जे आहे ते पीसेस करत जायचं आहे। हे शिजतही जातं आणि कटही आपल्याला याला करत राहायचं आणि गॅस बंद करायचा आहे आणि हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। जोपर्यंत आपलं अंड थंड होतंय तोपर्यंत आपण इथं भाज्या कट करून घेऊयात। तर मी अर्धी सिमला मिरची, अर्ध गाजर, एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर अशा पद्धतीने इथे हे भाज्या घेतलेल्या आहेत, त्याच्यातलं मी कट करून घेते। जेवढ्या भाज्या आपल्याला लहान किंवा छोट्या फाईन चॉप करता येतील तेवढ्या आपल्याला या मस्त अशा कट करून घ्यायच्या आहेत। तर अंडा आपलं थंड झालेलं आहे, त्यासोबतच आपल्या भाज्या कट करून झालेल्या आहेत। तर या कट केलेल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला या अंड्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत। तर सर्व भाज्या मी इथे घालून घेते। तुम्हाला ज्या अवेलेबल होतील त्या घाला, किंवा नाहीतर फक्त कांदा आणि कोथिंबीर घाला भाज्या अवेलेबल नसतील तर। यासोबतच यामध्ये मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स तसंच अर्धा चमचा ऑरेगॅनो घातलेला आहे। तुमच्याकडे जर हे नसेल तर तुम्ही 4 ते 5 काळी मिरी अशी थोडीशी अर्धी कुटून घालू शकता। काळी मिरी ही नसेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट आणि जरासं मीठ घाला। यामध्ये मीठ आपण अंड बनवताना घातलेलं आहे, तर या वेळेला आपल्याला इथं भाज्यापुरतंच मीठ घालायचं आहे। तर मीठ घालून हे सर्व साहित्य आपल्याला मस्त एकजीव करून मस्त असं कलरफुल आपलं हे फिलिंग जे आहे ते तयार झालेलं आहे। तर आपण लगेच सँडविच बनवायला सुरुवात करूयात। तर सँडविचला ब्रेड लागतो, तर ब्रेड इथं अशा पद्धतीने ब्रेडला आपल्याला सर्वप्रथम बटर लावून घ्यायचं आहे, कारण यावरती आपल्याला चटणी लावायची आहे। तर ती चटणीनी ब्रेड आपला ओला होऊ नये यासाठी ब्रेडला बटर लावणं हे खूप गरजेचं आहे। तर सर्वप्रथम आपल्याला दोन्ही ब्रेडच्या स्लाइसला इथे असं मस्त बटर लावून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन्ही स्लाइसला लावून घ्यायचंय। हे काम जे आहे ते माझ्या मुलीने केलेलं आहे, त्यामुळे असं कॅमेऱ्याच्या थोडं अस्ताव्यस्त होतंय ब्रेड, तर तुम्ही समजून घ्या, कारण मुलांना अशी कामं करायला खूप आवडतात, त्यामुळे माझी मुलगी अशी खूप मदत करते मला किचनमध्ये। तर दोन्ही स्लाइसला हे असं आपलं बटर लावून झालेलं आहे। त्यासोबतच याला आपल्याला एका स्लाइसला हिरवी चटणी लावायची आहे। तर हिरवी चटणी कशी बनवायची, पुदिन्याची चटणी, ती आपण याच्या अगोदर जो सँडविचचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्यामध्ये मी दाखवलेली आहे, तो तुम्ही पाहू शकता। आणि दुसऱ्या स्लाइसला आपल्याला इथे टोमॅटो केचप लावायचा आहे। तर अशा पद्धतीने मस्त असं दोन्ही स्लाइसला आपल्याला या दोन्ही वस्तू लावून घ्यायच्या आहेत। त्यासोबतच जे आपण हे फिलिंग बनवून ठेवलेलं आहे अंड्याचं, ते आता आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर तुम्ही जितकं जास्त हे सारण जे आहे ते तुम्ही भरू शकता तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये हे घालून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही जास्त घालाल हे तेवढं आपलं सँडविच जे आहे ते खूप मस्त आणि खूप टेस्टी लागतं सँडविच। तर अशा पद्धतीने हे आपल्याला जेवढं आपण जास्त भरू यामध्ये तेवढं जास्त आपल्याला हे भरून घ्यायचं आहे आणि दुसरी स्लाइस यावरती ठेवून घ्यायची आहे आणि याला हलकंसं प्रेस करायचं आहे, कारण ते सेट व्हावं व्यवस्थित यासाठी।
तर आपलं सँडविच बनवून तयार आहे. तर आता आपल्याला याला टोस्ट करायचं आहे. तर टोस्ट करायला ठेवण्यापूर्वी आपल्याला याला बाहेरच्या साईडनीही असं बटर लावून व्यवस्थित घ्यायचं आहे. कारण टोस्टरमध्ये ठेवल्यावर आपला ब्रेड जो आहे तो टोस्टरला चिटकू नये यासाठी इथं बटर लावणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे जर बटर नसेल तर तुम्ही तूप लावा, तूपही नसेल तर तेल जर असं लावलं तरीही चालतं. तर अशा पद्धतीने ज्या स्लाइसला आपण बटर लावले ती खालच्या साईडला ठेवून घ्यायची आहे आणि वरची जी स्लाइस आहे त्यालाही आपल्याला सर्व बाजूनी बटर जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. बटर लावणं गरजेचं आहे, नाहीतर टोस्ट करते वेळेला आपला जो ब्रेड आहे तो या टोस्टरला चिटकून बसतो. त्यामुळे बटर, तेल, तूप तुम्ही काहीही लावा तुमच्या आवडीनुसार आणि हे व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आहे. कुठून तरी थोडासा ब्रेड बाहेर निघतोच, तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे. आणि हे आता सँडविच जे आहे आपल्याला ते टोस्टरमध्ये ठेवून व्यवस्थित 1 मिनिट दोन्ही साईडनी अलटीपलटी करत हे सँडविच आपल्याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. लक्ष ठेवायचं आहे, जरा जरी आपलं लक्ष इकडे तिकडे गेलं तरी आपला ब्रेड हा जळतो आतमधला. त्यामुळे लक्षपूर्वक याला अलटीपलटी करत दोन्ही साईडनी पण आपल्याला छान याला खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीने आपलं सँडविच जे आहे ते भाजून एकदम मस्त कुरकुरीत असं तयार आहे. तर याला आता आपण 2 भाग करून घेऊयात याचे, म्हणजे त्याला मधोमध असं आपण कट करून घेऊयात. तर हे सँडविच खूप मस्त लागतं, खूप टेस्टी लागतं, खूप क्रंची आणि मस्त सँडविच बनतं. त्यामुळे एक वेळेला तरी जरूर बनवून पहा तुम्ही हे. तर आता हे आपलं सँडविच कट करून झालेलं आहे. तर आपण पाहूयात आता यामध्ये आपली जी फिलिंग आहे ती कशी बनलेली आहे ते. तर तुम्ही पाहू शकता, मस्त आपली कलरफुल रंगीबेरंगी अशी मस्त अंडा आपल्याला यामध्ये मध्ये अंड्याची टेस्ट येते. तर अशा पद्धतीचं आपलं हे कलरफुल आणि टेस्टी सँडविच आपलं तयार आहे. तर वरून आपण याला थोडीशी गार्निशिंग करूयात. तर हे गार्निशिंग ऑप्शनल आहे, तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तर नाही केलं तरीही काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला यावरती चीज किसून घालायचं आहे. तर चीज किसून झाले नंतर आपण याला सोबत खाण्यासाठी थोडंसं केचप आणि थोडीशी जी आपण ग्रीन चटणी बनवलेली आहे ती सोबत द्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपलं जे अंड्याचं सँडविच आहे ते बनवून तयार आहे आणि सर्व करून पण तयार आहे. तर आपलं आजची रेसिपी ही तयार आहे सँडविचची. तर खूप मस्त आणि खूप टेस्टी सँडविच बनतं. खूप साधं सोपं आहे बनवायला, मुलांना तर हे खूप आवडतं. तर अशा पद्धतीने आजची रेसिपी आपली झालेली आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट नक्की करा. आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच व्हिडिओला लाईक पण करा. तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.